Jokes. ट्रिगर दबाया और खेल खलास। Run it down, the sun is out, so run it down, get your money up. DJ Jokes. ट्रिगर दबाया और खेल खलास। Run it down, the sun is out, so run it down, get your money up. तुम्ही जो तो प्रेममध्ये व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे। सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। चॅनलवरती कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकट तुम्हाला इथे ओपन करायचं आहे। कॅपकट तुम्ही इथे ओपन केल्यानंतर सिम्पली इथे तुम्हाला न्यू प्रोजेक्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं। बीट मॉड सिलेक्ट करून तुम्ही ॲड करायचा। बीट मॉड व्हिडिओ इथे तुम्ही ॲड केल्यानंतर त्याच बीट मॉड व्हिडिओवरती क्लिक करायचं। खाली थोडं ते स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला खाली एक्स्ट्रा कडूचा ऑप्शन आहे सिम्पली त्यावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर हा जो बीट मॉड असेल त्यावरती क्लिक करायचा। ह्या बीट मॉड व्हिडिओमध्ये आपण बीट दिले आहेत, एक दोन बीट आहेत। तर ह्या बीट आपल्या जेथून चेंज होतील तिथून हा जो व्हिडिओ असेल इथून स्प्लिट करायचा आहे। पहिली बीट आपली इथे चेंज होते, ह्याच व्हिडिओवरती क्लिक करून पहिला ऑप्शन स्प्लिटचा त्यावरती क्लिक करून ह्याच्या पुढची बीट आपली इथे चेंज होते, ह्याच व्हिडिओवरती क्लिक करून स्प्लिट करू। अशा प्रकारे हा जो व्हिडिओ असेल तो शोच्या बीटमध्ये तुम्हाला स्प्लिट करून न्यायचा आहे। त्याच्यानंतर सिम्पली हे जी पहिली लेअर झाली वेगळी त्यावरती क्लिक करायचं। खाली थोडं इथे स्क्रोल करायचं आहे, रिप्लेसचं ऑप्शन आहे खाली त्यावरती क्लिक करू। इथून तुम्हाला तुमचे फोटो इथून ॲड करून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे इथून तुम्हाला सर्व बीटला प्रत्येक बीटला वेगवेगळे इथून फोटो ॲड करून घ्यायचे। तर मी काय करतो इथून सर्व बीटला वेगवेगळे इथून फोटो ॲड करून घेतो, तुम्ही पण घ्या। इथे तुम्ही बघू शकाल की सर्व फोटो आपण इथून ॲड केल्यानंतर सिम्पली आपल्याला काय करायचं आहे, जे पहिलं ट्रान्झॅक्शन आहे त्यावरती क्लिक करून ट्रेंडिंगमध्ये एक इफेक्ट मिळून जाईल लुमिन फ्लॅशचा इथं स्लाईड करायची, लेंथ संपूर्ण कमी करायची आणि इथं अप्लाइड ऑलचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून बरोबर शून्यावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर हा जो आपला पहिला फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं। ॲनिमेशनचं ऑप्शन खाली मिळून जाईल त्यावरती क्लिक करून कंबोच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे। यामध्ये मग इफेक्ट मिळून जाईल स्लिप अँड स्लाईड 2चा इथून इफेक्ट स्लाईड करायचा आहे। त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली कंबोमधला स्लिप अँड स्लाईड 1चा इथून इफेक्ट स्लाईड करायचा आहे। पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा हा फोटो आहे त्या फोटो सिम्पली कंबोमधला डिस्टो राईटचा इथून इफेक्ट स्लाईड करायचा आहे। पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा हा फोटो आहे त्या फोटो सिम्पली कंबोमधलाच स्लिप अँड स्लाईड 2चा इथून इफेक्ट स्लाईड करायचा आहे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली कंबोमधला स्लिप अँड स्लाईड 1चा इथून एक स्लाईड करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा हा फोटो आहे त्या फोटो सिम्पली कंबोमधला झूम 1चा जो वेळ असेल इथून स्लाईड करायचा आहे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा हा फोटो आहे त्या फोटो सिम्पली आपल्या इनमधला रॉक हॉरिझॉन्टल हा जो वेळ असेल इथून स्लाईड करायचा आहे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली आपल्या इनमधला रॉक व्हर्टिकल जो फेड असेल इथून स्लाईड करायचा आहे। इनमध्ये हा इफेक्ट तुम्हाला मिळून जाईल त्याच्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली आपल्या इनमधला स्विंग बॉटमचा जो वेळ असेल इथून स्लाईड करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर त्याच्या पुढचा हा फोटो आहे त्या फोटो सिम्पली आपल्याला आहे ना इनमधलाच ड्रॉप डाऊनचा जो वेळ असेल इथून स्लाईड करायचा आहे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा हा फोटो आहे त्या फोटो सिम्पली आपल्या इनमधला क्रॉस सेकचा जो वेळ असेल इथून स्लाईड करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा हा फोटो आहे त्या फोटो सिम्पली आपल्या इनमधला सेक्स स्लाईड हा जो वेळ असेल इथून स्लाईड करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा हा फोटो आहे त्या फोटो सिम्पली आपल्या इनमधला ऊसचा जो वेळ असेल इथून स्लाईड करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। इथून हे सर्व इफेक्ट दिल्यानंतर सिम्पली आपल्या आता काय करायचं आहे, पहिल्यांदा लुटायचं आहे आणि इथून मग खाली इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं। व्हिडिओवरती क्लिक करू तर मग सिम्पली इंट्रो अँड आउट्रोमध्ये यायचं आहे। यामध्ये मग इफेक्ट मिळून जाईल डायमंड झूमचा इथून स्लाईड करायचा आहे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे आणि ह्याच्यापेक्षा लेंथ असेल सिम्पली 2 सेकंद तिथला जो हा फोटो आहे तिथपर्यंत ठेवायची आणि ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीड दाखवून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं। त्याच्यानंतर सिम्पली हा जो आपला आहे ना 9 सेकंद आहे तिथला पुढे तिथे यायचं आहे। त्यानंतर सिम्पली व्हिडिओवरती क्लिक करू तर मग सिम्पली नाईट क्लबच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे, नवीन ऑप्शन आहे पार्टीचा त्यामध्ये। यामध्ये आल्यानंतर तुम्हाला एक इफेक्ट मिळून जायचं सेकचा इथून स्लाईड करायचं आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे आणि ह्याच्यापेक्षा लेंथ असे सिम्पली 9 सेकंदाच्या फोटोपासून शॉर्टच्या फोटोपर्यंत न्यायची। नेल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करायचं, स्पीड आणि इंटेन्सिटी 15-15 ठेवून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर सिम्पली आपल्याला आता काय करायचं आहे, सिम्पली इथे तुम्ही बघू शकाल की शेवटचे आपण जे 10 सेकंद तिथला जो फोटो आहे ना त्या फोटोपासून पुढचे जे फोटो असतील त्यांना आपल्याला एक इफेक्ट दिला आहे। अशा प्रकारे हा इफेक्ट कसा द्यायचा आहे तुम्हाला मी सांगत आहे, ते इथून तुम्हाला समजून घ्यायचं आहे। तेव्हाच हा जो फेड असेल तो तुम्ही ॲड करू शकता। तर तुम्हाला मी एका फोटोला दाखवतो त्यानुसार पुढचे जे 3 फोटो असतील त्या 3 फोटोला तुम्हाला द्यायचं आहे। आता आपल्याला सिम्पली काय करायचं, हा जो आपला 9 सेकंद तिथला फोटो आपण ॲड केला आहे ना त्या फोटोवरती क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर खाली थोडं ते स्क्रोल करून डुप्लिकेटचं ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं आहे। ठीक आहे, डुप्लिकेट जी लेअर होईल त्यावरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला खाली एक ओव्हरलेचं ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचं। फोटो हा खाली आल्यानंतर सिम्पली आपल्याला काय करायचं आहे, हा जो फोटो आहे त्याच्या पुढच्या फोटोला ठेवायचा अशा वेळी। ठीक आहे, तिथं आपण अशा वेळी ठेवूया आणि ह्याची जी लेंथ असेल कमी करूया अशा प्रकारे मध्यभागी ठेवायची, तुम्ही बघू शकाल की अशा वेळी। ठीक आहे, इथून अशा वेळी ठेवल्यानंतर आता आपल्याला सिम्पली काय करायचं आहे तर
हा जो आपला पहिला फोटो आहे ना त्यावरती क्लिक करायचं आहे. तर इफेक्ट असेल तो इथून तुम्हाला आहे ना इथून काढायचा आहे. तर इथं आपण काढूया हा इफेक्ट आणि सिम्पली असा फोटो नॉर्मल ठेवायचा आहे. आणि आता आपल्याला सिम्पली हा फोटो आपण ॲड केला आहे त्यावरती क्लिक करायचं. खाली थोडं ते स्क्रोल करून इथून मला रिमूव्ह इमेजेस ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. ऑटो रिमूव्हलवरती क्लिक करून बॅकग्राऊंड रिमूव्ह करून द्यायचं आहे. त्याच्यानंतर स्टोकच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि तुम्हाला स्टोक द्यायचा आहे. सिम्पली जो पण तुम्हाला चांगला वाटेल इथून तुम्ही सिलेक्ट करू शकता. आपण हा घेतला आहे स्टोक. त्याच्यानंतर साईज तुम्हाला 20 ठेवायची आणि सिम्पली बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. आता आपल्याला काय करायचं सिम्पली ह्या फोटो आहे ना आपण ओव्हरलेमध्ये ॲड केला आहे त्यावरती क्लिक करायचं. कीचं ऑप्शन आहे तिथे की द्यायची आणि सिम्पली ह्याच फोटोच्या शेवटला की द्यायची. ठीक आहे अशा प्रकारे. त्याच्यानंतर ही जी की दिली आहे पहिली की बस येऊन हा फोटो सिम्पली लहान करायचा आपल्या जेवढा होईल तेवढा. ठीक आहे अशा प्रकारे लहान केल्यानंतर अशा प्रकारे इथून इफेक्ट येऊन जाईल. आता सिम्पली प्लेच्या शेजारी ग्राफचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला सिम्पली फोटोचा जो ग्राफ असेल त्याचा स्लाईड करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. आणि सिम्पली ना पहिले की बस येऊन तुम्हाला सिम्पली खाली ॲडजस्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. सॅच्युरेशन आहे संपूर्ण मायनस करायचं आहे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. आणि त्याच्यानंतर इथून आपला जो फोटोला अशा वेळी इथून इफेक्ट ॲड होऊन जाईल. इथून बघू शकाल की अशा प्रकारे. ठीक आहे तर अशा प्रकारे इथून हा इफेक्ट ॲड केल्यानंतर त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली अशा प्रकारे इफेक्ट ॲड करायचे पुढच्या तिन्ही फोटोला. तर हा जो वेळ असेल इथून तुम्ही अशा वेळी इथून ॲड करू शकता तुमच्या फोटोला. आता तुम्हाला सांगितलं तशा पुढच्या तिन्ही फोटोला इथून तुम्ही हा जो व्हिडिओ असेल इथून ॲड करून घ्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर हे इथून हे सर्व इफेक्ट ॲड केल्यानंतर तुम्ही हा व्हिडिओ इथून आपल्या क्रिएट होऊन जाईल. तर हा जो व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरची जो एक्सपोर्टचा ऑप्शन आहे सिम्पली त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथे तुमचा जो व्हिडिओ असेल तो एक्सपोर्ट होऊन जाईल.